फुकॉक ॲज डिसिजन वर का आलं एवढं? तिथले दोन ग्रुप आहेत मोठे, एक विन ग्रुप आणि एक सन ग्रुप. विन ग्रुप आणि सन ग्रुपनी हे आयलँड करोडो डॉलर्स त्यांनी घातलेत त्यामध्ये. फुकॉक आजच्या घडीला एक एंटरटेनमेंट कॅपिटल झालेलं आहे व्हिएतनामचं. किंवा जिथं आयलँड नाही आहे तिथं त्यांनी पिलर्स उभे केलेत आणि फक्त 6 पिलरवर ही केबल कार आहे. डिटेल प्लॅनिंग करूनच ते हे उतरले ह्याच्यात की आपण कुठलाही टुरिस्ट सेगमेंट सोडायचा नाही. जे नॅचरल गोष्टी आहेत ओके. नॅचरल गोष्टी ठेवून त्यामध्ये काही त्यांनी मॅनमेड गोष्टी घातलेल्या आहेत. व्हिएतनामच्या ओव्हरऑल टुरिस्ट पोटेन्शियलमध्ये खूप भर घालणारं असं हे डेस्टिनेशन आहे. भारतीयांकरता इथे विजा लागत नाही वगैरे, तर असं काही आहे? खरं आहे फुकॉक हे विजा फ्री आहे. बर. पण फुकॉक विजा फ्री कधी आहे? नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आमच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण गेले 1.5-2 वर्ष बघतोय, खूप वेगळ्या विषयांवर आम्ही पॉडकास्ट घेतोय, वेगळ्या विषयांचे एक्सपर्ट्स आम्ही आणतोय इथे, खूप ऑफबीट डेस्टिनेशनवर आम्ही प्रकाश टाकतोय. असंच एक खूप ऑफबीट डेस्टिनेशन आहे, गेल्या 1.5 वर्षात खूप पॉप्युलर झाले भारतीयांमध्ये. ते ठिकाण म्हणजे व्हिएतनाममधील फुकॉक. तुम्ही ऐकलं या बेटाबद्दल? माहिती आहे तुम्हाला हे कुठे आहे? तर आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा खास फुकॉक या स्पेसिफिक ठिकाणाबद्दल आहे. बाकी व्हिएतनाममध्ये काय आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या खूप पॉप्युलर डेस्टिनेशन आहे. मला वाटतं भारतातील मॅक्झिमम टुरिस्ट सध्या व्हिएतनामलाच जातात असं माझं प्रामाणिक मत आहे. तर ह्या व्हिएतनाम देशामध्येच हे खूप वेगळं ऑफबीट पण तेवढंच चांगलं असं एक डेस्टिनेशन आहे फुकॉक. तर हे फुकॉकमध्ये काय आहे, तिथे बघायला काय आहे, तिथे आपण काय करू शकतो, किती दिवस राहू शकतो, हे सगळं सविस्तर सांगायला माझ्या खूप खास गेस्ट खास साताऱ्यावरनं या पॉडकास्ट साठी इथे आलेले आहेत. माझे खूप जुने मित्र आहेत श्री अल्ताफ पठाण. अल्ताफजी, धन्यवाद आल्याबद्दल. ही स्वतःची कंपनी आहे ग्लोबल हॉलिडेज म्हणून. पुण्यात आणि साताऱ्यात दोन्हीकडे ऑफिस आहेत. 1997 पासून अविरत काम चालू आहे. अनेक देश फिरलेत. आत्ता नुकतेच फुकॉकला जाऊन आले म्हणून मी त्यांना लगेच म्हटलं की तुम्ही फुकॉक बद्दल बोलायला या, कारण फ्रेश आहे, त्यांचा डायरेक्ट अनुभव आहे तिथला आणि ते खूप छान आपल्याला आज माहिती देतील फुकॉकमध्ये काय आहे आणि कसं बघायचं. तर अल्ताफजी, अगदी बेसिक प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात आहे की व्हिएतनाममध्ये पडतं, मी पहिले बोललोच, तर व्हिएतनाममध्ये कुठे पडतं, ह्याला ऍक्सेस कसा आहे फुकॉकला? मी सुरुवात करतो. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्टमध्ये श्री दीक्षित साहेबांनी ही संधी दिली फुकॉक आयलँड संदर्भात माहिती जाण्यासाठी, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. फुकॉक आयलँड हे व्हिएतनामच्या साऊथ भागामध्ये आहे बर. आणि होचिमिन सिटी ओके. त्याच्यापासून जवळचा ॲक्सेस आहे त्याला विमानानं. बर. साधारण 40 ते 50 मिनिटाची फ्लाईट आहे आणि जाण्यासाठी त्याला बाय रोड जवळचे 2 सिटी आहेत त्यांच्या, पण जवळपास होचिमिनपासून तिथे जाण्यासाठी साधारण 5 ते 6 तासाचा प्रवास बर. आणि त्याच्यानंतर जवळपास 2 ते 3 तासाची स्पीडबोट. ओ. तर ह्या स्पीडबोटमधूनही जाता येतं. तर हे 2 मार्ग आहेत, एक हवाई मार्ग किंवा तुम्ही स्पीडबोटनं तुम्ही जाऊ शकता. पण हवाई मार्ग होचिमिन मधनं सर्वात सोपा. होचिमिनमधून आहे, दनांगमधून आहे किंवा हनोईमधून आहे. ओके. हे वेगवेगळ्या ठिकाणून त्याच्या डोमेस्टिक फ्लाईट्स आहेत. आणि हे बेट आहे व्हिएतनामच्या दक्षिणेला. हे दक्षिणेला छोटं छोटं Yes. म्हणायचं बेट आहे एक त्याला regular. खरं तर पर्ल आयलँड असं म्हणलं जातं. बर. तर पर्ल आयलँड म्हणण्याचाही उद्देश आहे की पर्ल चांगल्या पद्धतीचे जे पर्ल्स आहेत तर तिचं कल्चर तिथं होतं, तिथं ते प्रोसेसिंग होतात बर. आणि त्याचं एकूण स्थानिक बाजारपेठेत आणि व्हिएतनाम बाजारपेठेमध्ये नाव आहे, त्यामुळे त्याला पर्ल आयलँड असं म्हणलं जातं. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. मग इथे मग मी मध्ये ऐकलं आता, म्हणजे पॉडकास्ट तयारी करता मी वाचत होतो, तर मी असं वाचलं की भारतीयांकरता इथे विजा लागत नाही वगैरे, तर असं काही आहे या बेटावर? खरं आहे फुकॉक हे विजा फ्री आहे. पण बर. फुकॉक विजा फ्री कधी आहे की ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट तिथून फ्लाईटनं जातात यावेळी. आणि ओके. डायरेक्ट फ्लाईट भारतातून आता फुकॉकला नाहीये. ती बरोबर. व्हाया आपल्याला बँकॉक, व्हाया मलेशिया किंवा सिंगापूरकडून फ्लाईट घ्यायला लागेल, बर. तर विजा फ्री आहे. बर. आणि जर तुम्ही व्हिएतनाममधून जाणार असाल तर व्हिएतनामचा ऑफकोर्स आपल्याला विजा घ्यायला लागतो. ओके. ओके. पण मी आणखी एक सजेस्ट करेन की डायरेक्ट फ्लाईटनं जाऊन त्यावेळी विजा आपण वाचवायचा प्रयत्न किंवा करतोय, त्यापेक्षा विजा घेऊन गेलेलं चांगलं. कारण कुठल्याही बऱ्याचशा गोष्टी अशा असतात
की काही कारणास्तव आपल्याला थांबायला लागलं, मेन लाईनला जायला लागेल, काही इमर्जन्सी आली, तर हा विजा असणं हे आपल्यासाठी सोयीस्कर होईल. व्हिएतनाम व्हिसा. येस. आणि तो किती अवघड आहे, सोपा आहे, काय? सोपा आहे. ई विजा येतो तो. बर. साधारण $30 विजाचा खर्च आहे ओके, ओके. आणि सोपा आहे तो. आणि किती 2-3 दिवसात वगैरे असं येतो? एक साधारण 3 वर्किंग डेजमध्ये मिळतो. ओके, ओके. काही अवघड नाही, मिळत काही नाही वगैरे अवघड असा नाही, प्रॉब्लेम काही नाही. अवघड नाही. मग आय थिंक व्हिसा करून जाणं कधी कधीही सोयीस्कर. 3 दिवस आहे म्हणल्यावर काय तसं काही डिफिकल्ट नाही आहे. आणि मला वाटतं तुम्ही जे आता बोललात हनोईमधनं किंवा होचिमिनमधनं, तोच विमान प्रवास त्यातल्या त्यात स्वस्त आहे मला वाटतं. वाया बँकॉक किंवा वाया सिंगापूर जाण्यापेक्षा मेन तिकीट बरोबर हे डोमेस्टिक तिकीट घेतलेलं नेहमी चांगलं. स्वस्तही पडतं ते. ॲज इट इज ज्यावेळी व्हिएतनामची ज्यावेळी टूर करतो आपण, त्यावेळी व्हिएतनामला तुम्ही हनोई किंवा होचिमिनला जाताच. नक्कीच. मग तिथून तुम्ही डोमेस्टिक तिकीट घेऊन गेलेलं नेहमी चांगलं. नेहमी चांगलं, नेहमी चांगलं. राईट, राईट, राईट. व्हिएतनाममध्ये काय आहे सगळ्यांनाच माहिती आहे, की हनोई आहे, होचिमिन आहे, डानांग आहे, तो गोल्डन ब्रिज वगैरे बरोबर. आहे. तर हे सगळं खूप अद्भुत आहे आणि लोकांना खूप आवडतं. तर ह्याच्या कंपॅरिझनमध्ये फुकॉकमध्ये काय वेगळं आहे? म्हणजे फुकॉक ॲज डेस्टिनेशन वर का आलं एवढं? फुकॉक हे तसं म्हणलं तर कोविडच्या काळात त्याची गढण झालेली आहे. बर. तिथले 2 ग्रुप आहेत मोठे. एक विन ग्रुप आणि एक सन ग्रुप. बर. विन ग्रुप आणि सन ग्रुपनी हे आयलँड पूर्ण अक्षरशः पूर्ण करोडो रुपये त्यामध्ये, करोडो डॉलर्स त्यांनी घातलेत त्यामध्ये आणि त्यांनी पूर्ण चांगली जडणघडण केलेली आहे. हा. तर त्यांनी एक फुकॉक आजच्या घडीला एक एंटरटेनमेंट कॅपिटल झालेलं आहे व्हिएतनामचं. हो. फॅमिली डेस्टिनेशन, विथ फॅमिली जावा, तुम्ही विथ म्हणजे हनीमून कपल्स असतील किंवा तुम्ही मित्र जावा, सिंगल जावा, हे सर्वांसाठी सर्व गोष्टी आहेत, असं डेस्टिनेशन आहे ते. बर. म्हणजे कोविड 2020-21 सालापासून जास्त ते पॉप्युलर व्हायला लागलं. भारतामध्ये आपल्याकडे साधारण 1.5-2 वर्षापासून त्याचं पॉप्युलरिटी अच्छा, वाढते. अच्छा, अच्छा. आम्ही बरेच लोकांना पाठवलेले आहे. बर. जाऊन पण आलोय. त्यामुळे बरं. तिथला अकोदेका हॉल माहिती आहे काय आहे? माहिती. बर. मग आता तुम्ही म्हणलात ते विन ग्रुप आणि सन ग्रुप असे 2 मेजर बरोबर. ग्रुप्सनी ते खूप चांगले डेव्हलप केले. तर डेव्हलप केलं म्हणजे तिथे काय, तर बेट म्हणलं तिथे बीचेस तर असणार. बरोबर. तर बीचेस सोडून तिथे अजून काय वॉटर स्पोर्ट्स आहे किंवा काही थीम पार्क्स वगैरे असं काही आहे? त्यांनी एक केलेलं आहे ह्या दोन्ही ग्रुपनी, की जिथे जे नॅचरल गोष्टी आहेत, ओके. त्या नॅचरल गोष्टी ठेवून त्यामध्ये काही त्यांनी मॅनमेड गोष्टी घातलेल्या आहेत. बर. जसं नॉर्थ आयलंड जर बघितलं तर नॉर्थ भागामध्ये ग्रँड वर्ल्ड हा नावाचा एक भाग झालेला आहे, बर. जो विन वर्ल्डनं स्थापन केलेला आहे. बर. आणि त्याच्या सुरुवातीला त्यांनी विन पर्ल सफारी म्हणून केली. ओके. झू आहे मोठा. बर. ओपन झू जसा बँकॉकला सफारी वर्ल्ड आहे, त्या पद्धतीनं आहे. आणि त्याच्यानंतर विन वंडर्स म्हणून एक आहे बर. आणि ग्रँड वर्ल्ड म्हणून एक सुरू केलेलं आहे. ओके. ग्रँड वर्ल्ड तर असं म्हणलं जातं की स्लीपलेस सिटी आहे ती. बर. त्यामध्ये व्हेनिशियन सारखे कॅनॉल्स आहेत. त्यामध्ये युरोपियन स्ट्रक्चरची दुकानं किंवा त्यांची घरं आहेत तिथली. त्यानंतर नाईट मार्केट आहे. खूप सारी एंटरटेनमेंट आहेत. नाईट बाजार आहे. वेगवेगळ्या क्युझिन त्यामध्ये मिळतात. इंडियनच्या व्यतिरिक्त जगातले कुठलेही क्युझिन मिळतात. बर. त्यामुळं त्याला ग्रँड वर्ल्ड हा एरिया पूर्ण केला आणि ग्रँड वर्ल्डमध्ये तिथं एंट्री फ्री ठेवलेली आहे त्यांनी. हो. बर. ग्रँड वर्ल्डमध्ये एक विषय निघाला म्हणून सांगतो. ग्रँड वर्ल्डमध्ये एक बांबूचं स्ट्रक्चर केलेलं आहे त्यांनी. बर. तर ते बांबूचं स्ट्रक्चर इतकं प्रचंड आहे, की बांबूपासून बनवलेली अशी एक मोठी एखादा पॅलेस बनवला आहे त्यांनी त्यामध्ये. आणि क्या बात. तिथं गार्डन तयार केली. त्यामुळे मुलांना तर फार खूप त्यांना मजा होईल अशी जागा आहे ती. त्यामुळे फॅमिली डेस्टिनेशन म्हणून ते आवर्जून करण्यासारखी गोष्ट आहे. ग्रँड वर्ल्ड. ग्रँड आणि वर्ल्ड. एक दिवस लागतो बघायला हे ग्रँड वर्ल्ड? ग्रँड वर्ल्ड तसं म्हणलं तर हे इव्हिनिंगसाठी जास्त फेमस आहे. ओके. लेट ओके. नाईट लोकं डिनरला बसतात तिकडे किंवा स्नॅक बघतील, बाकीच्या गोष्टी करतील. कारण ग्रँड वर्ल्डमध्ये एक आर्टिफिशियल त्यांनी लेक केलेला आहे. बर. त्या लेकमध्ये रात्री एक लेझर शो होतो. बर. त्यांचं क्या म्युझिकल बात. त्यांचा तिथला परफॉर्मन्स शो होतो तिथे. तर त्या पद्धतीनं भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. पण ठीक, तुम्ही म्हणलात पण ते छान आहे. एंटरटेनमेंट डेस्टिनेशन एंटरटेनमेंट परफेक्ट. ॲक्च्युअली तुम्ही अजून एक विचारलं, मी तुम्हाला एक सांगतो. फुकॉक एकाच ठिकाणी राहून बघण्यासारखं आहे पण मी सजेस्ट करेन तसं करण्यापेक्षा फुकॉकला वेगवेगळ्या ठिकाणी राहून बघायला पाहिजे. त्याच बेटात 2 त्याच ठिकाणी. बेटामध्ये. बर. जसं एक नॉर्थ आयलंड आहे, तसं साऊथ आयलंड आहे. ओके. तर साऊथ आयलंडमध्ये सनवर्ल्ड म्हणून आहे. हे हे ग्रँड वर्ल्ड झालं नॉर्थ मध्ये. आता साऊथला सन वर्ल्ड. सनवर्ल्ड. ओके. सन ग्रुपचा जो अच्छा. सन ग्रुपने जे डेव्हलपमेंट केली ती साऊथला केली. ओके. ओके. आणि विन वर्ल्डने डेव्हलपमेंट केलेली आहे ती ती नॉर्थला केली. ओके. ओके. त्यामुळे माझं सजेशन आहे की नेहमी ॲटलिस्ट तुम्ही ज्यावेळी 3 किंवा 4 मुक्काम करता तिथे, त्यावेळी ॲटलिस्ट एक
किंवा 2 मुक्काम नॉर्थला आणि 2 मुक्काम तरी खाली साऊथला हवेत. पण मग नॉर्थला ग्रँड वर्ल्ड हे मेन अट्रॅक्शन आहे बरोबर आहे. बघायला. त्याच्या व्यतिरिक्त काय अजून नॉर्थ विन वंडर म्हणून एक थीम पार्क आहे. बर. तो एक छान थीम पार्क आहे. त्याच्यानंतर विन सफारी म्हणून आहे. त्यानंतर तिथे फुकॉक नॅचरल सफारी म्हणून आहे त्या एरियात, ते आपल्याला बघता येईल. त्यामुळे बरेचसे आहे, म्हणजे 1 किंवा 2 दिवसामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी Main- कव्हर करता येतात. करेक्ट करेक्ट. आणि मग तिथून तुम्ही म्हणताय साऊथला पण 2 नाईट स्टे घेणं बेटर. 2 रात्री पण मग तुम्हाला साऊथ stay मध्ये पाहिजे. विन वर्ल्ड मध्ये काय वेगळं आहे? विन वर्ल्ड मध्ये थीम पार्क आहे आणि अच्छा. सन वर्ल्डचा जो आहे, सन वर्ल्ड मध्ये सर्वात म्हणते की जगप्रसिद्ध अशी केबल कार आहे. बर. 7.9 किलोमीटरची केबल कार आहे आणि ती केबल कार उभी केली. प्रत्येक मध्ये छोटी छोटी आयलंड लागतात किंवा जिथं आयलंड नाहीये तिथं त्यांनी पिलर्स उभे केलेत आणि फक्त 6 पिलरवर ही केबल कार आहे. क्या बात आहे. एक पिलरची जी हाईट आहे 174 मीटरची आहे. ही किती बाप हाईट नाही. रे बाप. आणि ज्यावेळी जाताना आपल्याला जो दृश्य बघतो आपण, अमेझिंग असेल. अमेझिंग आहे. अमेझिंग अमेझिंग. आणि त्यांनी खूप गोष्टी तिथं तयार केलेल्या आहेत. 8 किलोमीटरच्या डिस्टन्स फक्त 8 पिलर. 6 पिलर. 6 पिलर फक्त. आहेत. बाप रे. क्या बात आहे, क्या बात आहे. इंजिनिअरिंग मार्वल आहे म्हणजे. इंजिनिअरिंग मार्वल आहे ते. पण तिथून तुम्ही जाता कुठल्या, तिथे एक छोटं बेट आहे कुठलं? हॉनथॉम म्हणून बेट. बर बर त्या बेटावर त्यांनी एक वॉटर पार्क तयार केलेलं आहे. बर. नंतर तुम्हाला ज्यावेळी नॅचरल अंडर वॉटर काही बघायचं असेल किंवा स्नॉर्कलिंग करायचंय, अंडर वॉटर वॉक करायचंय, स्विमिंग करायचंय, तर त्यासाठी वेगळी सोय केलेली आहे. क्या बात आहे. त्याच्यानंतर तिथे पार्क आहे, म्हणजे थीम पार्क पण ठेवलेला आहे आणि एक्वेरियम पण आहे. म्हणजे त्यांनी फुल पॅकेज तयार केलेलं आहे Full तिथे. पॅकेज. नाही, तुम्हाला जाऊन तिथे एन्जॉयच करायचं फक्त. आणि तेव्हा एन्जॉय करा. आणि तिथं फुल तुम्हाला इंटरनॅशनल क्युझिन आहे, बर. ज्यामध्ये अगदी भारतीय व्हेज नॉनव्हेज पदार्थ मिळतात. ओके ओके. तुम्हाला ज्यांना वेगवेगळे सी फूड खायचंय त्यांच्यासाठी भरपूर सोय आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचं तिथे सोय आहे तिथे. म्हणजे दोन्ही नॉर्थ आणि साऊथ दोन्ही भागामध्ये वेगवेगळे अट्रॅक्शन्स आहेत. त्याची दोन्हीची ब्युटी वेगवेगळी आहे. दोन्हीची ब्युटी तर वेगळी. दोन्ही बघणं गरजेचं आहे. Yes. फक्त नॉर्थ अँड केलं आणि साऊथ नाही केलं असं करून चालणार म्हणून नाही. सांगितलं की फुकॉक एका ठिकाणी राहण्यासारखं नाही, फुकॉक दोन्ही ठिकाणी पाहिजे वेळ. तुम्ही एका ठिकाणी राहिला तरी दोन्ही ठिकाणी देण्यासारखा वेळ तुम्हाला कमीत कमी पाहिजे. ओके. आणि Got it. मिनिमम ते तुम्हाला 3 दिवस, 3 रात्री 4 3 दिवसाचं रात्र package 4 हवं. दिवस तरी मिनिमम. हो, एवढं बघायचं म्हणजे तेवढा वेळ. पाहिजेच. पण मग लोकल किंवा नॉर्थ टू साऊथ किती वेळ लागतो यायला? 1 तास ते 1.5 तास लागतो. अच्छा, एवढाच लागतो. ओके. मग ठीक आहे, म्हणजे एका ठिकाणी राहून सुद्धा हो. चालू शकेल. चालू शकतं. अगदीच जर तुम्हाला नसेल. नाही, सजेशन मी एवढ्यासाठी केलं की ज्यावेळेस नॉर्थमध्ये राहतो तेव्हा ग्रँड वर्ल्डची नाईटसाठी ब्युटी वेगळी आहे. करेक्ट. आणि ज्यावेळी तुम्ही साऊथला राहता तर सनसेट टाउन म्हणून फेमस आहे तिथे. बर. म्हणजे त्या जो लास्ट पॉईंट आहे त्याला सनसेट टाउन म्हणतात. आणि सनसेट टाउन म्हणजे त्यांनी युरोपची प्रतिकृती केलेली आहे. बर. युरोपियन एरा पूर्ण तयार केलेला आहे तिथे. आणि तिथं भरपूर अट्रॅक्शन्स आहेत. त्यांचं मार्केट आहे, त्यांचे बिल्डिंग त्यांनी बांधलेले आहेत, त्या पद्धतीने आर्किटेक्चर बिल्डिंग केल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं एंटरटेनमेंटसाठी खूप काही शोज आहेत. जसं सिम्फनी ऑफ द सी म्हणून शो एक आहे. बर. नंतर एक किस ऑफ द ब्रिज म्हणून एक शो आहे. हे शो बघण्यासाठी तुम्हाला रात्री थांबायला रात्री लागतं. थांबायला पण तुम्ही लागतं. लेट नाईट तिकडून जाणं राईट. आणि तिथं Right. हॉटेलची पण चांगली सोय आहे. ओके. हॉटेल तुम्ही म्हणतो Hotels- हॉटेल चांगले आहेत दोन्हीकडे. खूप चांगले आहेत. major म्हणजे branded अगदी आहेत. तुम्हाला 5 स्टार डिलक्स पासून तुम्हाला अगदी 2 स्टार पर्यंत वेगवेगळे पर्याय तुम्हाला इव्हन सेंट्रल फुकॉकमध्ये पण मिळतील. सेंट्रल फुकॉकमध्ये बजेट हॉटेल्स पण मिळतात अच्छा. सेंट्रलमध्ये. बरं. पण ह्या 2 डेस्टिनेशन जे तयार केले तिथं 4 स्टार 5 स्टार हॉटेल्स दोन्हीकडे नॉर्थ अँड साऊथ Yes. दोन्हीकडे आणि काहीच कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहे भारताच्या मानानं. अच्छा. हो का? भारताच्या मानानं. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्ही म्हटलं मग अशी काही 1-2 ठिकाणी ते ग्रँड वर्ल्डला मोठं एंट्री फी पण नाहीये, त्यांनी नाही. फ्रीच ठेवलेलं आहे ते. म्हणजे पण ग्रँड मग आत गेल्यावर काहीतरी कुठेतरी असेल. नो हे सगळं एंटरटेनमेंटसाठी ठेवलंय त्यांनी. क्या बात आहे, क्या तुम्ही बात. कुठेही जावा तिथे तुम्हाला इव्हन आणखी एक तुम्हाला सांगायचं टेडी बिअरचं तिथे एक म्युझियम ठेवलेलं आहे. बर. तर तेही मुलांना खूप मोठं अट्रॅक्शन आहे टेडी बेअर म्युझियम. हा. अरे क्या ग्रँड वर्ल्डला. क्या बात. इनोव्हेटिव्ह केलंय खूप. म्हणजे इनोव्हेटिव्ह केलं. खूप डोकं लावून एक खूप वेगळ्या प्रकारे. म्हणजे तुम्ही पहिले बोललात तर मला थोडंसं वाटलं की हे मकाव सारखं आहे का काय असं मला वाटायला लागलं. पण नंतर जर तुम्ही उलगडायला गेलात काय काय वेगळं आहे, खूप वेगळ्या. त्यांनी एक फॅमिली डेस्टिनेशन म्हणून केलंय. म्हणजे मी तसं कौतुक करेन म्हणजे व्हिएतनाम कंट्रीचं, की तसं म्हणलं तर इतक्या उशिरा त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी प्रगती केलेली आहे ना. आणि त्यांनी नॅचरल ब्युटीला त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे. एक्झॅक्टली. त्यांनी एंटरटेनमेंट म्हणजे जनांगबद्दल सगळ्यांना माहीतच आहे. हालॉंग बे माहिती आहे.
पण फुकॉक जे अजून माहिती नाहीये ते त्यांनी ह्या पद्धतीने केलंय ना, आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं तयार करून ठेवलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हे आता आपण बोललो नॉर्थ अँड साऊथ हे बरेचसे आर्टिफिशियली डेव्हलप केलेले एंटरटेनमेंट बरोबर आहे. ठिकाण आहेत. पण बेट आहे म्हटल्यावर सी कोस्ट बीचेस वगैरे कसे आहेत? खूप चांगले बीचवर म्हणजे ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत? सावबाव बीच वगैरे असे बीचेस खूप सुंदर आहेत, क्रिस्टल क्लिअर आहेत. म्हणजे ते पर्ल म्हणतात त्यामध्ये 2 गोष्टी आहेत, की ते एकदम क्रिस्टल क्लिअर आहेत बीचेस, आणि लोकांना म्हणजे ज्यांना एकदम प्रायव्हसी पाहिजे त्यांना प्रायव्हसीही मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे तर एंटरटेनमेंट आहे, थीम पार्क्स आहेत. खूप चांगलं आहे ते. असं एक काय म्हणतात त्याला सगळ्यांसाठी सगळं असणारं सगळ्यांसाठी फुल पॅकेज आहे. फुल कंप्लीट पॅकेज पॅकेज, कंप्लीट पॅकेज म्हणतात. तर तुम्ही इथे किती 3 नाईट किंवा 4 नाईट रेकमेंड करता जर फक्त फुकॉक करत असेल तर? जर नुसतं फुकॉक करायचं असेल तर ॲटलीस्ट 4 नाईट्स करावे. 4 नाईट्स आणि करा. तुम्ही ज्यावेळी व्हिएतनाम बरोबर फुकॉक करणार असाल, तर ॲटलीस्ट 3 नाईट केले तर चांगले. मग 2 नाईटमध्येही लोकं करतात बरेच. पळापळ करून करतो. पळते वर पळते. 3 म्हणजे नाईट्स असेल तर तुम्हाला जास्त चांगलं आहे ते. आय थिंक त्या व्हिएटनाम आयटनरी इथं आपण हेरिटेज वगैरे नॅचरल ब्युटी बघतोच नो डाऊट. बघतो. पण तसा तो हेक्टिक प्रोग्राम आहे व्हिएटनामचा नाही बघायला तरी. त्यानंतर एक 2 दिवस रिलॅक्सेशनला ऍक्च्युली खूप छान आहे. माझं तर म्हणणं आहे, की लोकं ज्यावेळी 8 नाईट्स किंवा 9 नाईट्स करतो ना, त्यावेळी ज्या इतर ह्याच्यामध्ये जसं आम्ही हो ची मिनला जातो, तर हो ची मिनला ॲटलीस्ट 1 नाईट चालते. एक्झॅक्टली. 2 नाईटचा प्रोग्राम आहे. दनांगमध्ये 2 किंवा 3 नाईट हवेत. जसं हनोईला जातो तिथं हनोईमध्ये 1 नाईट किंवा 3 नाईट पाहिजे. त्यामध्ये एक हॉलॉंग बेला करतो. बरोबर. तर ह्याचबरोबर ज्यावेळी फुकॉकला येतो, फुकॉकला ॲटलीस्ट तुम्हाला मिनिमम 2 ते 3 नाईट तुम्ही 2 ते 3 हव्यात. नाईट तुम्ही. आणि मला वाटतं ही हेक्टिक ट्रिप करून 2 दिवस रिलॅक्सेशन काहीतरी वेगळं बघायला मिळतं वेगळं लोकांना, बघायला मिळतं. जे बाकी व्हिएटनाममध्ये Yes, नाहीये ते. मी आणखी एक तुम्हाला आवर्जून सांगेन, भारतातून आता म्हणजे आमच्याकडूनही बरेच नुसत्या अगदी लेडीज त्यांच्या मुलांच्या बरोबर जातात. बर. म्हणजे एक फॅमिली डेस्टिनेशन म्हणून फार मोठं आहे. जसं आपण दुबईला किंवा सिंगापूरला म्हणजे महत्त्व आलंय, तसं फुकॉक आयलंडला महत्त्व आलेलं आहे. मला वाटतं असं होईल की काही वर्षांनी लोक व्हिएटनाम सोडून फक्त फुकॉकला जातील, जातात असंही घडू शकेल. तसं पण होऊन जाईल. असंही घडू शकेल की तसं ते होईल. एवढं फेमस होईल. एअरफेअर जर कमी आलं ना, तर हां. तेही होऊन जाईल. ते होऊन नुसतं जाईल. फुकॉक करतील लोक. मग एवढं छान डेव्हलप केलं तुम्ही Yes, म्हणताय yes. म्हणल्यावर मला येतं असं वाटायला लागलंय. फारच छान आहे. वा नाईस. तर आता म्हणजे तुमच्या बोलण्यात आलंच आहे, पण तुम्ही आता जसे टुरिझममध्ये काही स्पेसिफिक प्रकारचे टुरिस्ट असतात बरोबर. की फॅमिली विथ किड्स मे बी 11-12 वर्षाची मुलं असतील किंवा बरोबर. लहान मुलं असतील, अशा लोकांना काही स्पेसिफिक ठिकाणी जाऊ शकतात कारण मुलांना आवडेल अशी ठिकाणी त्यांना चूज करायला लागतात. तर अशा करता लोकांकरता फुकॉक आयडियल आहे, काही प्रॉब्लेम नाही. खूप आहे. Family with kids मी असतील तुम्हाला तर? अगदी डिस्क्राईब करायचं म्हणलं ना, तर तुम्हाला जी छोटी मुलं आहेत, की 4-5 वर्षाची, ज्याला थोडंफार समजतंय, त्यांनाही एंटरटेनमेंट आहे. जे टीनएजर्स आहेत, त्यांना ॲडव्हेंचर स्पोर्ट म्हणून आहे, म्हणजे यंगस्टर्सना. हनीमून कपल्सना त्यांना त्यांची प्रायव्हसी आणि बाकी ॲडव्हेंचर, लक्झरी हे सर्व आहे. आणि फॅमिली टुरिस्ट जे आहेत, त्यांनाही सर्व गोष्टी तिथं आहेत. सगळंच आहे त्याचं. म्हणजे तिथं गेल्यानंतर कुणाला रिग्रेट होणार नाही, की ह्या आयलंडला आपल्याला का आलो. ज्यावेळी आम्ही साऊथ आयलंडला सांगतोय आणखी एक, साऊथ आयलंडला गेलं की तिथं 3 आयलँड्स किंवा 4 आयलँड टूर म्हणून आहे. बर. मी लोकांना एक आवर्जून सांगेन, की तिथे स्पेशल फोटोग्राफी करून मिळते. ड्रोन फोटोग्राफी. बर. आणि ते ड्रोन फोटोग्राफी जर करून घेतली ना, तर लाईफटाईम मेमरी होते. म्हणजे तुम्ही समुद्रामध्ये बोटीवर पडलेला आहात किंवा तिथं त्या पद्धतीनं आहे. तर तिथं स्पेशली त्यांची टीम आहे आणि थोडेसे एक्स्ट्रा चार्ज देऊन, फार महाग पण नाही आहेत. बर. पण ती ड्रोन फोटोग्राफी तुमची लाईफटाईम मेमरी होते. क्या बात आणि ती लोकांनी करावी अशी माझी विनंती आहे. क्या बात आहे, क्या बात. हो म्हणजे तो एक नॉर्मल फोटोचा एक वेगळाच अनुभव आहे. वेगळा अनुभव आहे. ड्रोनच्या कॅमेराने फोटो बघणं की काढणं. ते आयलँडचं Classic. पूर्ण शूट करतात ना ते. फार सुंदर आहे ते. क्लासिक. आय थिंक हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी कुठे ऐकलं नव्हतं आता असं की होतं म्हणून, किंवा होत असेल तर खूप महाग असेल. तुम्ही म्हणता आता आणि फार रिझनेबली फार प्राइस जास्त रिझनेबल आहे ते. रिझनेबल प्राइस आहे. ग्रेट 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 ग्रेट. आता जो एक तिसरा महत्वाचा सेगमेंट सध्या टुरिझम मध्ये आहे, तो म्हणजे कॉर्पोरेट्स आणि बरोबर. आपण ज्याला माईस मुवमेंट म्हणतो, की इन्सेंटिव्ह ट्रॅव्हल असेल किंवा बरोबर. कॉन्फरन्स असतील वगैरे, त्यांना पण इथे तशी सोयी सगळ्या आहेत. त्यांनाही फुल आहे. म्हणजे मी आता जसं सांगितलं नॉर्थ आणि साऊथला हॉटेल्सची अवेलेबिलिटी या पद्धतीने केली आहे, की नंबर ऑफ रूम जवळजवळ 500 रूम आहे हे असणारे हॉटेल्स आहेत. Huge. त्यामुळं माईस मुवमेंट कितीही मोठी असेल तरी काय तरी प्रॉब्लेम नाही. त्यांना तिथं सर्व सोयी आहेत. नंतर त्यांच्या म्हणजे खाण्याच्या म्हणा किंवा एंटरटेनमेंट म्हणा किंवा त्यांना त्यांच्या मीटिंग्स असतील, ते सर्व गोष्टी त्यांना फुल त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. क्या बात है, क्या बात है,
की त्या पद्धतीने लोक माईट्स मुवमेंट पण आता सुरू आहेत, म्हणजे जातात लोक तिथे. मला वाटतं खूप डिटेल प्लॅनिंग करूनच ते हे उतरले ह्याच्यात की आपण कुठलाही टुरिस्ट सेगमेंट सोडायचा नाही. नाही, मी म्हणजे मला कौतुक वाटलं ह्या दोन्ही ग्रुपचं, की त्यांनी ज्या पद्धतीने हे आयलंड डेव्हलप केलेलं आहे. आणि आता तेच ग्रुप व्हिएतनाममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पण डेव्हलप करतायत. बर पण बर फुकॉक हे एक वेगळं आहे, कारण आयलँडवर ज्यावेळी डेव्हलपमेंट होते आणि विथ नॅचरल त्याच्या मागे बॅकड्रॉप आहे सगळा किंवा नॅचरल गोष्टी आहेत, तर त्याला जास्त महत्व येतं. आहे. नक्कीच नक्कीच. एनी टाइम एनी टाइम एनी टाइम. एक जो प्रश्न भारतीयांना असतो नेहमीच, इंडियन फूड तुम्ही आता बोललात म्हणजे, पण तरी सुद्धा या ठिकाणी जर सोडलं म्हणजे ते थीम पार्क बदलं सोडलं, बाकी बाहेर इंडियन फूड वगैरे ती सोय आहे बऱ्यापैकी. इंडियन फूड खूप आहेत बऱ्याच Okay. ठिकाणी, म्हणजे ग्रँड वर्ल्डला इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, साऊथ आयलँडला म्हणजे सनसेट टाउनला आहेत, सेंट्रल जे डिस्ट्रिक्ट म्हणतात त्यांचं सेंट्रल टाउन म्हणतात तिथे तिथे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आता जे सी फूड लवर्स आहेत किंवा ज्यांना आहे म्हणजे इंडियन फूडमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळेल. राईट. सी फूड लवर्स किंवा जे आहेत, तर त्या छोट्या छोट्या आयलँडवर किंवा बीचेसवर पण ते इंडियन फूड त्यांना देतात. क्या बात आहे. आणि इंडियन आजचं कॉन्ट्रीब्युशन मोर दॅन 30% इंडियन लोकांचं आहे तिथे visit टुरिस्ट करणारे. मध्ये हो का? त्यांना ते खूप केटर करावं लागलं फूड. Cater त्यांनी खूप रेस्टॉरंट ओपन केलेत आता. ओपन होत आहेत म्हणजे आणखी. फूड खूप खूप राईट 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 राईट. ग्रेट 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 ग्रेट. आणि बाकी इन टर्म्स ऑफ मेडिकल फॅसिलिटीज वगैरे हे सगळं काही वेल डेव्हलप्ड काय आहे. issue जसं नाही आपण कुठलाच? जसं थायलंड किंवा व्हिएतनाममध्ये बघतो, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या म्हणजे मेडिकलचं वगैरे काही अडचण काय नाही. काय अडचण नाही. आणि प्रत्येक टुरिस्ट टाईपला आवडेल असंच डेस्टिनेशन फुकॉक तसं आहे आहे. असं तुमच्या त्याच्यात एकंदर. तुम्हाला मी आणखी एक सांगेन, की तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट पण चांगलं आहे. ओके बर. नॉर्थ टू साऊथ इलेक्ट्रिक बसेस चालतात. विन ग्रुपनंच चालवलेल्या आहेत त्या. इलेक्ट्रिक बसेस आहेत त्या. क्या बात. त्यामध्ये सेंट्रल कव्हर करून जातात त्या. त्याचबरोबर तिथं 12 गो बर किंवा ग्रॅब हे तुम्ही जर डाउनलोड करून घेतले हे ॲप, तर त्यामध्ये तुम्हाला स्कूटर्स म्हणा त्यांच्या तिथे, बर. त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्सीज ते आपण सर्व जसं गोष्टी मिळतात. जसं आपण गोव्यात टू व्हीलर भाड्याने घेतो जसं त्या आपल्याकडे ओला उबेरचं आहे, अच्छा, तसं त्या Grab- प्रकारे. हां, त्या पद्धतीने. म्हणजे जसं आपण गोव्यात घेतो रेंटल पण मिळू शकतात. तसंही मिळतात. येस येस. टू व्हीलर आणि तुम्ही चालू घेऊन जाऊ टू शकता. व्हीलर हो. चालवून 4 व्हीलर तुम्हाला जे पाहिजे ती गाडी मिळते. हो हो आणि तुम्हाला तर माहिती आहे की तिथं अगदी ₹1 जवळपास ₹300 दर आहे हो हो त्यांचं हो. व्हिएतनामी डॉंग. हो, हो. त्यामुळे आपल्याला ते खूप चांगलं वाटतं की चला लाखो रुपये स्पेंड केले पण स्वस्तात होतंय तर आपले कमी खर्च केले असं होतं, कमी त्यांचे खर्च जास्त केले. अच्छा, व्हिएटनामी डॉंग आहे का ती करन्सी? व्हिएतनामी डॉंग. आणि ते किती येते आपल्या ₹1 ती? साधारण ₹1 साधारण $250 ते 300 फ्लक्च्युएट हो, जसा होईल तो. हो हो हो. खूप आहे ते, खूप आहे. पाण्याची बाटली घेतली तर साधारण 20,000 डॉंग. अच्छा 20. ओके ओके राईट. ते तेवढा तो फरक जसं इंडोनेशियात पण आय थिंक तोच बरोबर प्रकार आहे, आहे. बालीमध्ये Correct. तोच प्रकार आहे साधारण. तर अल्ताफजी, तुम्ही जे काय सांगताय त्यात लक्षात आहे की खूपच वेगळं आणि मस्ट व्हिजिट डेस्टिनेशन तर नक्कीच Must असं visit वाटायला आहे. लागलंय. तुम्ही एक केबल कारचं बोललात मगाशी, खूप बरोबर. युनिक आणि वेगळं स्ट्रक्चर आहे. तसंच ते अजून एक स्ट्रक्चर तुम्ही मला मगाशी ऑफ कॅमेरा बोलताना सांगत होतात, ते काय एक्झॅक्टली आहे? ते दर्शकांना आवडेल ऐकायला. मी कीज ब्रिज बद्दल बोललो. ओके. ते कीज ब्रिज हा त्यांनी तयार केलेला आहे की 2 ब्रिज समुद्रामध्ये उभे केलेत आणि बरं. 2 ब्रिज इतक्या जवळ उभे केलेत असे की त्याच्यामध्ये थोडंसं हलकंच अंतर आहे. बर. आणि त्यांची कन्सेप्ट आहे की एक मुलगा आणि एक मुलगी तिकडून दोन्ही बाजूने येईल, अच्छा. किंवा ब्राईड ग्रूम असेल त्यांच्या भाषेत काय, हा, हा, हा. आणि दोघं किस करू शकतील. ओ. आणि स्पेशली त्याची इव्हेंट फोटोग्राफी करण्यासाठी लोक येतात तिकडे. म्हणजे मी म्हणलो हनीमून डेस्टिनेशन किंवा ह्या पद्धतीने किंवा प्री वेडिंग शूटिंग वॉटेवर, ओ. तर या पद्धतीचं ही डेस्टिनेशन आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला बॅकड्रॉपला ज्यावेळी सनसेट होतो, त्या सनसेटला ती फोटोग्राफी करतात लोक. क्या बात. आणि खूप गर्दी असते तिथे. क्या बात. आणि संध्याकाळच्या वेळेस त्याच ठिकाणी कीज ब्रिजच्या बॅकड्रॉपलाच तिथं एक लेझर शो पण होतो, म्युझिकल शो, बर. तो फाउंटन शो होतो तो, तर तोही बघण्यासारखा आहे. आणि क्रीज ब्रिजच्या समोरच त्यांनी सनसेट टाउन उभं केलेलं आहे. ओके. त्यामुळे ओके. अतिशय सुंदर, मस्त रम्य वाटतं लोकांना. म्हणजे तिथं गेलं की 2-3 तास हलणार नाहीत लोक, असं आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. ते म्हणजे हे व्हिएतनामच्या ओव्हरऑल टुरिस्ट पोटेन्शियलमध्ये खूप भर घालणारं असं हे डेस्टिनेशन आहे. आणि कीज ब्रिजचा आणखी एक मी सांगतो, म्हणजे श्रोत्यांना पण त्याचा फायदा होईल. ज्यावेळी तुम्ही विथ केबल कार टेस्ट हे घेता, तिकीट घेता,
त्यावेळी किस ब्रिजचं तिकीट तुमचं इन्क्लूड असेल. पण बरं. तुम्ही किस ब्रिजला फक्त जायचं असेल तर 1,00,000 डॉंग त्याला खर्च आहे. 1,00,000 डॉंग त्यांना एंट्री फी आहे वेगळी. पण विथ केबल कार गेलं तर तुम्हाला ते ती जी लॉंगेस्ट केबल कार आहे हां, ते करून आला. किसब्रिज आहे कुठे? त्या आयलंडवर आहे काय? आयलंडवर फुकॉकमध्ये म्हणजे आहे? सनसेट टाउनवर आहे. म्हणजे फुकॉकमध्ये जो साऊथचा भाग आहे अच्छा. त्याला सनसेट टाउन म्हणतात. ओके, ओके. तिथे किसब्रिज तिथे आहे. आहे. म्हणजे त्याचं आणि त्या केबल कारचं तिकीट एकत्र मिळतं. एकत्र मिळतं. Combo तिकीट देतात ओके, थोडक्यात. ओके, म्हणजे तुमचं नवीन तिकीट काढायची, वेगळं तिकीट काढायची गरज लागणार नाही. राईट, राईट, राईट. हां, जे राहणार आहेत तिथे त्यांना परत परत जायचंय त्यांच्यासाठी मग ते ते- काढू शकतील ते. पण साधारण तुम्ही जे मगाशी म्हणलात की त्या ग्रँड वर्ल्डला एंट्री फी नाहीये वगैरे, बरोबर. पण हे बाकीचे जे थीम पार्क आहेत त्याला एंट्री फ्री आहे. प्रत्येकाला एंट्री फी Yes, आहे yes. आहेत. आणि ते तिथे तिथे तरी काढता येतं तिथे किंवा काढतात. आगाऊ तुम्ही पण काढून देऊ शकता लोकांना. हो, आता जे- जसं जशी लोक समजा ग्रुप गेले विथ थ्रू ट्रॅव्हल एजंट गेले तर ते Right. बुक करू शकतात. राईट. समजा ते इंडिव्हिज्युअल गेले तर ते काउंटरला तिकीट करू काढू शकतात किंवा शकतात. ऑनलाईन पण करू शकतात. ओके, तिन्ही ओके, फॅसिलिटी आहे. ओके, ओके. आणि कम्पॅरेटिव्हली इतर म्हणजे आता आपण दुबई किंवा सिंगापूरपेक्षा इथं तिकीट कॉस्ट कमी आहे. हो, बर. तेव्हा लोकांना तसं छान वाटेल ते. तसं एक्झॅक्टली खिशाला परवडणार आहे. हो, खिशाला परवडणार आहे. राईट, 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 राईट. दुसरा एक मुद्दा तुम्ही मगाशी विचारला होता हा. मला, शॉपिंगसाठी पण चांगला आहे. ओके, राईट. तिथे तो महत्वाचा मुद्दा आहे. तिथं छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जे बीच साईडला मिळणाऱ्या गोष्टी ह्या पण मिळतात किंवा दोन्ही साईडला जसं ग्रँड वर्ल्डला नाईट बाजार आहे किंवा तुम्हाला सनसेट टाउनला मार्केट आहे. तिथं लोकल गोष्टी मिळतील. तुम्हाला काही म्हणजे क्लोदिंग मिळतं. त्याचबरोबर तुम्ही सेंट्रल टाउनला गेला ना तर तिथली फेमस कॉफी मिळते. व्हिएतनामी कॉफी फेमस आहे. हो, 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 हो. तर त्याच्या व्हरायटी तुम्हाला तिथं फार चांगल्या मिळतील. हो. त्याचबरोबर तिथं पेपर मसाला जो आहे ना पेपर हा, बर. मिरी आहे I हो, think. हो, हो. दालचिनी मिरी काय मिरी मिरी. मिरी. तर तेही तुम्हाला तिथं फार चांगलं मार्केट आहे. बर. आणि व्हिएतनाम हे मसाल्यासाठी पण फेमस आहे. अरे वा, तर बर. त्यामध्ये पेपरचं तिथं भरपूर प्रोडक्शन होतं. तर तेही शॉपिंग लोकांना करता येते. क्या त्याचबरोबर बात आहे. काजू पण घेऊ शकतात. अच्छा, आणि रोस्टेड काजू तिकडची फेमस म्हणजे खासियत आहे. अच्छा. मध्ये एक आवर्जून सांगेन मी एक 100 लोकांचा ग्रुप घेऊन गेलो होतो मागच्या वर्षी. तर प्रत्येकानं मिनिमम 2 ते 3 किलोच्या हिशोबानं 250 किलो काजू आणले काजू. होते. अरे बाप रे बाप. एवढं फेमस आहे आणि एवढं एवढं चांगलं आहे famous तिथला. काजू. छान आहेत. लोकांनी आणले म्हणजे चांगले रोस्टेड असणार. आहेत. तुम्ही येऊन त्याचं ते हे पण काढायचं नाही. आहे तसे खायचं. क्या बात. आणि साईज पण त्याची चांगली असते. मोठी असते. आय थिंक खूप वेगळं आणि खूपच अफोर्डेबल आहे. affordable अफोर्डेबल आहे. सिनिक आहे. सिनिक आहे आणि ऍक्सेसिबल आहे. ऍक्सेसिबल आहे. व्हिएतनाम विजा तसा सोपा आहे आणि मला वाटतं भारताजवळ जी कुठली बेटं आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं यांनी डेव्हलप केलंय. वेगळं नॅचरल develop केलंय. ब्युटीला ऍड करून कॉम्प्लिमेंट करणार त्यांनी काहीतरी आर्टिफिशियल पण बरोबर आहे. बनवलंय जेणेकरून तुम्हाला दोन्ही मिळतं तिथे. एक गोष्ट होईल जर भारतातून डायरेक्ट फ्लाईट अजून तर नाही आहेत. डायरेक्ट फ्लाईट जर सुरू झाल्या विजेटच्या त्यांचं नेटवर्क चांगलं आहे. तर डायरेक्ट फ्लाईट कुणीही जर सुरू केल्या तर फार त्याला डिमांड वाढेल फुकॉकला. त्यांच्या जी स्वतःची एअरलाईन पण आहे मला वाटतं जे चालू करणार होते मी ऐकलं होतं पण ते नंतर काय झालं माहित नाही. त्यांची एअरलाईन मे बी असेल तिकडे. नाही मी ऐकलं होतं एक पण फुकॉक VJet चं एअरलाईन त्यांचं चालू झाली आहे. मला वाटतं विजेट हे विन आहे, ग्रुपच आहे. अच्छा त्यांचंच आहे. कर तुम्ही म्हणतात चालू झालं तर हां. फार ते खूपच उदय असेल एकदम खूपच पॉप्युलर होईल ते. पॉप्युलर होईल. इव्हन हां. विजाचंही चक्कर राहणार नाही आपल्याला. विजाचंही चक्कर राहणार नाही. एक्झॅक्टली लोक म्हणले आज ठरवलं उद्या जायचंय जाऊ तर उद्या शकते. नेऊ शकतात लोक जाऊ लगेच. शकतील. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात 5-5.5 तासाचा प्रवास आहे म्हणजे आपल्याला फ्लाईट नाही. आहे. काही नाही तो आता काय ग्रेट 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 ग्रेट. अल्ताफजी आता हे तुम्ही म्हणतात 3 नाईट किंवा 4 नाईट आयडियली 3 दिवस तरी तुम्हाला पाहिजे फुकॉक बघायला. बरोबर. तर थ्रू द इयर जायला हरकत नाही इथे का पावसाळा असतो किंवा विंटर मध्ये झालं पाहिजे असं काही स्पेसिफिक. नाही ह्याचा Season बेस्ट आहे? टाइम जो ड्राईव्ह टाइम म्हणतो आपण तो ऍक्च्युअली नोव्हेंबर ते मार्च पर्यंत गेलेलं चांगलं. ओके ओके एप्रिल पर्यंत चालू शकतं. बर. पण एप्रिल नंतर थोडासा उन्हाळा पण चालू होतो आणि एप्रिल मेच्या नंतर पाऊस सुरू होतो. पाऊस चालू होतो पण यांचा जो पाऊस असतो तो ट्रॉपिकल आहे. खूप जास्त पडत म्हणजे असेल. आपल्यासारखा कंटिन्युअस लागत नाही पण खूप पडतो. खूप पडतो. त्यामुळे त्याचा बेस्ट पिरियड जर बघितला एक प्लीजंट क्लायमेट साधारण 28 ते ह्युमिड आहे. ह्युमिडिटी असतात. राईट राईट. पण 28 डिग्री प्लस मायनस जो आहे किंवा 25 ते 28च्या दरम्यान तो तुम्हाला फेब्रुवारी मार्च पर्यंत जास्त आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च. नोव्हेंबर नंतर आपण Yes, साधारण नोव्हेंबर नंतर तुम्ही करू शकता. बेस्ट टाइम आहे. येस येस.
तो आपल्याकडचा सीझन पण असतो तेव्हा आपल्याकडचं मेन सीझन सीझन तोच Yes, आहे yes. नोव्हेंबर टू दिवाळी एप्रिल मे दिवाळी जून, नंतर लोक दिवाळीनंतर जनरली लोक बाहेर पडतात. पण मी आवर्जून सांगेन की लोकांनी ह्याचं ऍडव्हान्स पहिल्यांदा करावा, म्हणजे तिकिटिंग, कारण तिकिटिंग महाग आहे. लँड पॅकेज तुम्ही करू शकता, पण तिकिटिंग तुम्ही ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग केलं तर तुम्हाला सर्व गोष्टी नक्कीच अफोर्डेबल मिळून नक्कीच जाईल. नक्कीच. आय थिंक तो थंब रूल जगात कुठेही आहे की हो, आपण तो जगात कुठे सगळीकडेच ट्रॅव्हल आहे. केलं तरी तुम्ही जेवढं लवकर प्लॅन कराल बरोबर तेवढं. आहे. आणि आजकाल एवढं भारतातनं व्हॉल्यूम आउटबाउंड वाढलंय खूप वाढलंय. की जेवढं लवकर प्लॅन केलं तरच तुम्हाला फायदा बरोबर आहे आहे. लोअर तिकिटिंगचा. ग्रेट 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 ग्रेट. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा फुकॉक स्पेशल एपिसोड? खूप वेगळं डेस्टिनेशन आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की कुठे लिहून ठेवलं होणार काय काय बघायला आहे. अल्ताफजीचं म्हणले त्याप्रमाणे तुमच्या पुढच्या ट्रॅव्हलच्या बकेट लिस्टमध्ये हे डेस्टिनेशन नक्की ठेवा आणि आयदर हे स्टँड अलोन करा किंवा तुमच्या व्हिएटनाम ट्रिपमध्ये 1, 2 किंवा 3 नाईट तरी फुकॉकमध्ये नक्कीच ॲड करा. काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि जगात टुरिझममुळे कशा गोष्टी बदलत आहेत हे तुम्हाला एक खूप चांगला अनुभव येईल या ठिकाणी गेल्यामुळे. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा, कॉमेंट्समध्ये आम्हाला कळवा आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.